देवाची द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर इडी मुक्तिचारी साधिया इडी मुक्तिचारी साधिया साधिया देवाची द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ति तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझ्या भजनी कृपा शिष्य सहस्र करानी पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री रामेश्वर श्री पावनाई देवी भाऊका देवी
हॅलो. अतिशय चांगली सुरुवात आपल्या भजनाची केलेली आहे बुवा. तुमच्या भजनाला मी नाव नाही ठेवणार. अतिशय सुंदर बुवा. आवाज तर तुमचा अतिशय चांगलाच आहे. तुमच्या भजनात मी अजिबात नाव नाही ठेवणार. पण बोलता बोलता बोललास की आज फेटा बांधल्यामुळे केस इल्यासारखे वाटले बुवा. उत्साही मित्रमंडळाची खासियतच आहे. ज्याच्या टकल्यावर केस नसलेल्या सुद्धा केस आणण्याची ताकद या उत्साही मित्रमंडळात. आता हे सगळं चाललेलं असताना तुमका समजला 3 वर्ष माका केस आणतात ते. पहिल्या वर्षी मला वाटतं नागटी बुवा होते, त्याच्यानंतर गेल्या वर्षी गुंडू बुवा होते आणि आज तुम्ही तिसरं वर्ष या ठिकाणी उत्साही मित्रमंडळाचे. पुन्हा एकदा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी बुवा. मगाशी ब्रेसलेटचं सुद्धा तुम्ही सांगितलं की माझं उपळे गावामध्ये राजापूर गौरव पांचाळ बुवा माझ्या जोडीला होते आणि रूपाच्या अभंगापर्यंत ब्रेसलेट हातात होता. पण नंतर बाहेर गेल्यावर काही पडला आणि तुम्ही सांगितलंच तर मिळणार आणि 5,000 रुपये तुम्ही देणार म्हणून पण सांगितलं. या वाघाचा काळीज लागतात 5 ते 5. पण म्हणजे असे प्रत्येक बुवान जरी म्हटलं तरी माका परत करू का हरकत नाही. मी 8 दिवसात दुसरा करी. फक्त ह्यो संदेश जरा बाकीच्या बुवांका द्यावा. आणि तुमचे फॅन कोण ते पुढे सांगितलं ते असे पैसे उडवीत होते 50,000 जवळजवळ त्यांच्याकडे होते ना. त्यांकाही फोन करून विचारा. असे तुमच्या उडवीतच होते ना. मला पुजारी बुवांचा ब्रेसलेट हरवला तुमचे फॅन आहेत म्हणून 50 किंवा 1 लाख रुपये देतात का विचारा. तुमच्या उडवीत तर होते. म्हटलं एवढे खास तुमचे फॅन आहेत. मी विषय जरा त्यांना आज माका अशीच परिस्थिती आहे. माका तर टेम्पो घेऊन फिरणार आहे मी. बाकी बरा असू दे बुवा. जा आपल्या नशिबात असतात ताच मिळणार आणि जर नशिबात नसतं ते काही इलाज नाही. कोणाक मिळालेला असत नाही ते का. जर तुम्ही सांगितलं की यूट्यूब चालू आहे, जर द्यायचं असेल तर तू देईल, नाही तर का असू दे परत मग बघूया परतच्या वेळी. पण अतिशय सुंदर बुवा भजनाची सुरुवात झालेली आहे. कारण ही भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आहे. त्यामुळे जरा वेळेचं बंधन आहे. त्यामुळे बुवा भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. कारण भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन भजावा जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात करूया. 100% तुमचं मनोरंजन होणार. गजराच्या माध्यमातून दोन्ही बुवा आम्ही जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार.